ठाकरे बंधूंकडून आज युतीची घोषणा झालेली आहे। या युतीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, ज्यांनी ज्यांनी मनोमन इच्छा अनेकदा व्यक्त केली होती, त्या सगळ्यांना यावेळेस उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी व्यासपीठावर बोलावून घेतलेलं आहे। त्यामध्ये संजय राऊत आणि ठाकरे बंधूंचे मामा चंदू मामा वैद्य जे आहेत त्यांना देखील या ठिकाणी व्यासपीठावर राज ठाकरेंनी बोलावून घेतलं। त्यांच्यासोबत एकत्र आल्यानंतरचा एक फोटो देखील काढलेला आहे। काल या पत्रकार परिषदेसंदर्भात संजय राऊतांनी ट्विट केलं होतं। अगदी 2 शब्दात त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती आज दुपारी घोषणा होणार आणि आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तेच झालेलं। अगदी मोजक्या 2 ते 3 वाक्यात युतीची घोषणा दोन्ही बंधूंनी केली। अगदी महत्त्वाचे सुवर्ण एक या ठिकाणी की जागा वाटप कसं होणार याबद्दल गुपित ठेवण्यात आलेलं आहे। एकत्र आल्याचा आनंद 5 जुलै 2025 पासून साजरा होतोय आणि या दिवसापासून अनेकदा ठाकरे बंधू एकमेकांच्या घरी गेले, अनेक सोहळ्यांना उपस्थित राहिले। मात्र आज ज्यावेळेला राजकीय गरज म्हणून दोघे एकत्र येताना दिसले त्यावेळेलाही मराठी माणसानं आनंद साजरा केलेला आहे। 2 ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, एकमेकांचं तोंड गोड करणं, अशा पद्धतीनं हा आनंद साजरा करण्यात आलाय। आजचा दिवस ज्या दिवशी युतीची घोषणा होती 24 डिसेंबर 2025 आजचा दिवस हा मराठी माणसासाठी दिवाळी आणि दसरा आहे, अशा प्रतिक्रिया सुद्धा अनेक शिवसैनिकांनी दिल्या। तर मनसेचे कार्यकर्ते सुद्धा आज आनंद साजरा करतात। या आजच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू नेमकं काय बोलले ऐका।